नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, हा आपला गोठा बघू शकता आपण. हे जवळपास 25 वर्षाच्या मेहनतीतून हा साकारलेला गोठा आहे की वडिलांनी स्वतःचे गाव सोडलं. कारण वडिलांचे जे वडील होते म्हणजे माझे आजोबा, त्यांना व्यसनापायी त्यांना गाव सोडावं लागलं आणि बाहेरगावी येऊन माझ्या वडिलांनी 15 वर्ष सालगडी म्हणून काम केलं आणि त्यानंतर सालगडीचं काम करत करत एक गाय घेतली. त्या गायीपासून दुधाचा व्यवसाय चालू करत डेअरीला सुरुवातीला दूध टाकायला सुरुवात केली. परंतु डेअरीवरचे जे रेट आहेत आणि डेअरी चालक जे मनमानी जे रेट लावतात त्यानुसार माझ्या वडिलांना कुठंतरी ते कमीपणा म्हणजे रेट चांगला भेटायचा नाही. त्यामुळं त्यांनी नांदेड जवळपास आमच्या इथून जवळपास 12 किलोमीटर लांब आहे, तर त्यांनी तिथं जाऊन दूध टाकण्याचा विचार घेतला. आणि त्या काळामध्ये जवळपास गाडी वगैरे नसायची, त्यामुळं हे सगळं सायकलवरती करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं. बघू शकता की एक सालगडी आणि एक म्हणजे स्वतःचं दूध विक्री करण्याचा व्यवसाय, हे दोन्ही काम म्हणजे किती जिकिरीचे काम आहेत आपण बघू शकतो. मग त्यांनी जवळपास दूध व्यवसाय सायकलवरती चालू केला एका गायीपासून. नंतर दुधाची जशी मागणी वाढायला लागली किंवा ग्राहकांचे जसे चांगले रिस्पॉन्स यायला लागले तशी वडिलांनी एक गावरान म्हैस खरेदी केली. जवळच म्हणजे त्या काळात तेवढं पैसे अवेलेबल नसायचे, त्यामुळं एक म्हैस घेऊन आणि गाय यावरती दूध व्यवसाय हा सुरू केला. त्यानंतर हळूहळू दुधाची मागणी वाढायला लागली. दूध विक्री व्यवसाय चांगला चालायला लागला, कारण थोडा चांगल्या प्रमाणात नफा व्हायला लागला. कारण स्वतः ग्राहकांना आपण चांगल्या क्वालिटीचं दूध द्यायला लागलो, म्हणजे ग्राहक आपल्याकडं चांगल्या पद्धतीने आपल्याकडे आकर्षित झाले. तेव्हापासून वडिलांनी मागे वळून बघायचा विचार नाही केला. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये वडिलांनी हा व्यवसाय चालू ठेवला. जवळपास 15 ते 20 वर्ष चालू ठेवला. या थोड्यात 2-4 म्हशी किंवा 1-2 गाय याच प्रमाणात त्यांनी चालू ठेवला, कारण एकट्याला सगळं हे हँडल करणं कुठंतरी अवघड जायचं. त्यानंतर यामध्ये माझ्या भावाची त्यांना साथ मिळाली आणि त्यांनी एक स्वतःची शेती विकत घेण्याचा निर्णय घेतला. या थोड्या पैशाच्या जे जमाव करून त्यामधून 1 एकरभर शेती त्यांनी खरेदी केली आणि त्या शेतीमधूनच मग कुठेतरी चाऱ्याचं व्यवस्थापन व्हायला लागलं. आणि जवळपास मग 2019मध्ये माझं शिक्षण झाल्याच्या नंतर म्हणजे कोरोनामध्ये माझं पण मन इकडं वळल्याच्या नंतर मी यामध्ये पूर्ण नॉलेज वगैरे घेऊनच इकडे उतरलो की आपल्याला काय करायचं आहे. आणि यामध्ये एक आवडणं म्हणून नाही तर एक यामध्ये बिझनेस म्हणून आपल्याला एक आपलं ध्येय म्हणून बघायचं आहे. आणि यामध्ये मी 2019ला उतरलो आणि त्यानंतर वडिलांना एक गाय खरेदी करण्याची मी मागणी केली. पण त्यांनी पण मला बघू शकता ही गाय माझ्यासाठी त्यांनी खरेदी केली. जवळपास ही 40,000ला खरेदी केली आणि हिने सुरुवातीलाच आल्यानंतरच आपल्याला एक कालवड दिली. आणि ती कालवड आता आपण बघू शकतो की ती पुढे जी कालवड बघताय आपण, ती समोर दिसते ती कालवड झाली. तिच्यानंतर दुसऱ्या वर्षी आणखीन एक कालवड झाली तिच्यावरती. तिच्या 2 कालवडी घरच्या गोठ्यावरती तयार झाल्या. घरची जनावरे गोठ्यात तयार झाली आणि त्यापासून एक 2 नंबरची जी कालवड ती आता गाभण आहे, 6व्या महिन्यामध्ये पडलेली आहे. आणि बघू शकतो की आपण वडिलांनी किती मेहनतीने एक सालगडी ते स्वतःचे गाव सोडल्याच्या नंतर आपण विचार करू शकतो की केवढा मोठा हा प्रसंग आहे आणि त्यामधून हा गोठा साकारलेला आहे. मग मी सुरुवात केल्याच्या नंतर त्या गायीवरती 2 कालवडी झाल्या. त्यानंतर दुसरी एक गाय खरेदी केली आणि त्यांच्या कालवडी संगोपन किंवा पारडी संगोपन हे आपण काम करत गेलो. आता हे बघू शकतो, हे घरच्याच काही पारड्या आहेत. आता हे गाभण वगैरे भरवलेले आहेत आपण आणि 1 वर्षामध्ये यांचं चांगलं ब्रीड आपल्या गोठ्यावरती तयार होईल. आणि 2020ला आपण हा शेड मारल्याच्या नंतर हा एक शेड मारला आणि याच्या पलीकडचा तो एक शेड आपण गोळीसाठी म्हणजे वाळल्या वरिणीचं नियोजन करण्यासाठी हा ते पलीकडचा शेड आपण तसा मारलेला आहे. सुरुवातीला शेड करताना आपल्याकडं कोणतंही नॉलेज नव्हतं, कारण फक्त बघूनच आपण हा गोठा उभारलेला आहे. आणि त्यानंतर हा एक शेड मारलेला आहे. आता कुठेतरी जागा कमी पडायला लागली आहे, त्यामुळं आपण आता यावर्षी दुसरा शेड घेणार आहोत. आपण बघू शकतो, हा बघू शकतो आपला गोठा जवळपास 25 वर्षाच्या मेहनतीतून हा गोठा पूर्ण साकार झालेला हा गोठा आहे. बघू शकतो यावरती आपण आपल्या ब्रीडिंगवर काम करून अशा चांगल्या प्रकारच्या पारड्या गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत.
बघू शकतो. आता इथून पुढं आपल्याला चांगलं संगोपन करून यावरती ब्रीडिंगवरती काम करणं, फिडिंगवरती काम करणं, चारा व्यवस्थापनावरती काम करणं हा मेन फोकस आहे. आपल्या जवळपास 25 वर्ष झाले कटरची व्यवस्था नाही आहे, कारण परिस्थिती बिकट असल्यामुळं वडिलांना हे कुठंतरी जमलं नाही किंवा हे कुठंतरी करता आलं नाही. त्यामुळं आता आपण यावर्षी कटरची पण खरेदी केलेली आहे आणि गोठ्याची पण बांधणी करणार आहोत. बघू शकतो की यामध्ये चारा व्यवस्थापन आता आपण चांगल्या प्रकारचं करतो आहे की चांगल्या व्हरायटी गोठ्यावरती आणि चांगल्या दुधाच्या व्हरायटी आपण गोठ्यावरती अवेलेबल करून ठेवतो वर्षभरासाठी. वाळल्या वरणीचं नियोजन आपण आता दरवर्षी करतो. जवळपास एक 20 टन आपण सोयाबीनचं काड जमा केलेलं आहे. 20 टन आपण सोयाबीनचं काड जमा केलेलं आहे आणि 20 टनाचं आपलं हरभऱ्याचं काडाचं नियोजन या उन्हाळ्यामध्ये करणार आहोत. बघू शकतो आपण जवळपास हा गोठा आपला. मित्रांनो, ब्रीडिंग, फीडिंग आणि मॅनेजमेंट या 3 गोष्टी खूप गोठ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, कारण या 3 गोष्टींमुळेच आपला दूध व्यवसाय एकदम सक्षम होऊ शकतो. या 2019च्या नंतर आपण गोठा बांधणी किंवा जनावरांची चांगली पैदास असो यावरती चांगल्या प्रकारे भर दिलेला आहे आणि 3 वर्षामध्ये आपला गोठा जवळपास 17+ जनावरांचा गोठा झालेला आहे. आता आपल्याला हा गोठा 20+ जनावरांचा करायचा आणि यावरती शुद्ध वंशावळीच्या आणि ब्रीडिंगच्या म्हशीच पूर्ण ठेवायचे आहेत, कारण कमी दुधाच्या म्हशीमध्ये हा दूध व्यवसाय परवडत नाही किंवा गाई पण कमी दुधाच्या याच्यामध्ये परवडत नाहीत. त्यासाठी ब्रीडिंग, फीडिंग आणि मॅनेजमेंट आपण आता गोठ्यावरती पूर्ण फोकस करून TMR पद्धतीने चारा देणं आणि चांगली आपल्याला फक्त कमी क्षेत्र असल्यामुळं आपल्याला कमी जागेमध्ये हा गोठा बांधायचा आहे आणि याचं नियोजन करायचं आहे. बघू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. जास्तीत जास्त ज्यांना नवीन गोठा बांधायचा आहे त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.